उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर विदर्भातील शाळा आजपासून सुरू झाल्यात। नागपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांची जोरदार तयारी सुरू आहे। संपूर्ण शाळेला आकर्षक अशी सजावट केली गेली आहे। विद्यार्थ्यांना टिळा लावत शिक्षकांकडून स्वागत केलं जात आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, काय नेमकं वातावरण खरं तर बघायला मिळत आहे विद्यार्थ्यांमध्ये? आगरकर सर, हॅलो जितेंद्र, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? तर बघू शकतो आपण उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर ज्या विदर्भातील शाळा होत्या त्या आजपासून सुरू होत आहेत। नागपूरमधली आपण हे दृश्य बघू शकत होतो। नागपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांची जोरदार तयारी सुरू आहे। पुन्हा एकदा मी जितेंद्र यांच्याकडे जाते। जितेंद्र, काय सध्याचं खरं तर वातावरण बघायला मिळतंय नागपूरमधल्या शाळेमध्ये? नक्कीच गौरी, कारण 2 महिन्याच्या सुट्टीनंतर विदर्भातील शाळा ज्या आहेत त्या आजपासून सुरू होत आहेत। उर्वरित महाराष्ट्रातील शाळा ज्या आहेत त्या 16 जूनला सुरू झालेल्या होत्या। मात्र विदर्भातील तापमानाचा आढावा लक्षात घेऊन जे आहे ते 23 जूनपासून शाळा सुरू करण्याचे आदेश होते। तसंही दरवर्षी जे आहेत ते विदर्भातील शाळा या उशिरा सुरू होतात आणि या शाळा आजपासून सुरू होत असल्याने विदर्भामधील ज्या शाळांमधील जो उत्साह आहे तो आपल्याला दिसून येत आहे। शाळांतर्फे जे आहे ते विद्यार्थ्यांचं आज पहिल्या दिवशी स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात येत आहे। शाळाही सजवण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये बलून असतील किंवा फुलांचा वर्षाव मुलांवर करण्यात येत आहे। विद्यार्थ्यांचं औक्षण करून आज पहिल्या दिवशी विद्यार्थी शाळेत पोहोचलेले आहेत। काय सांगशील, आज 2 महिन्यानंतर शाळेत आलेले आहेस, कसं वाटतंय आज? आज खूप चांगलं वाटत आहे। 2 महिने खूप धमाल मस्ती केली, आता पुढचे दिवस अभ्यासाचे। हो, आज तुझं स्वागत करण्यात आलेलं आहे शाळेच्या पहिल्या दिवशी, कसं वाटतं? खूप छान वाटतं। 2 महिने केलं, आता पुढे अभ्यास करायचा। हो, खूप अभ्यास करायचा। तर विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह आहे आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे। पालकांतर्फे विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांतर्फे शाळांतर्फे जे आहे ते स्वागत करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत काही शिक्षक आहेत, काय सांगाल? शाळेचा पहिला दिवस आहे, तुम्ही स्वागत करतायत। शाळेचा पहिला दिवस तुम्हाला आता लक्षात येतोय की किती आनंदाचा आहे, कारण 2 महिने शाळा बंद आहेत। म्हणजे आमचं हे मंदिर आहे आणि हे मंदिर आमच्या देवाविना होतं। आज मोठ्या आनंदाने आमचे देव म्हणजे आमचे विद्यार्थी शाळेत आले आहेत आणि खरंच एका शिक्षकासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की आज एवढ्या मोठ्या संख्येने या शाळेत विद्यार्थी आहेत आणि खरं धन्य वाटतं, कारण विद्यार्थ्यांशिवाय शाळा जी आहे ना, आम्ही पण विद्यार्थी नसताना शाळेत येतो पण ती वृक्ष वाटते। आज जे चैतन्य आहे ते चैतन्य तुम्ही आमच्या चेहऱ्यावर पण दिसू शकतं, आमच्या मुलांच्या पण चेहऱ्यावर। तर आपण पाहू शकतो की आजपासून जो आहे तो विदर्भातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झालेला आहे आणि विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत जो आहे तो सर्वच आनंदात आहेत आणि याच आनंद उत्सवामध्ये आज पहिला दिवस आहे तो प्रवेशोत्सव म्हणून आज शाळांमध्ये साजरा करण्यात आलेला आहे। गौरी, नक्कीच जितेंद्र, खरं तर उत्साहाचं वातावरण प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये बघू शकतोय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।